एका लहानशा समुद्रकिनारी गावात गंग्या नावाचा गरीब मच्छीमार राहत होता. तो साधा होता, पण त्याची बायको सावत्र मात्र खूप लोभी होती. सावत्रे, आज दिवसभर मासेमारी केली, पण फक्त 2 मासे मिळाले. हे काय रोजच झालंय. मला मोठं घर हवं, सोनं चांदी हवं, आणि हे घेऊन येतोस मासे. एक दिवस मासेमारी करताना गंग्याच्या जाळ्यात एक सुंदर चमकणारा मासा सापडतो आणि तो बोलायला लागतो. गंग्या, मी जादूचा मासा आहे. जर तू मला परत समुद्रात सोडशील तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन. माझी गरज फार नाही रे मास्या, पण माझी बायको काहीतरी मागेल. गंग्या माशाला सोडून देतो, घरी जातो आणि हकीकत सांगतो. तू काहीच मागितलं नाहीस. जा पुन्हा. मला मोठं घर हवंय. गंग्या परत जातो. मासा घर देतो. पुढं नोकर, चाकर, सोनं, चांदी, महाल. प्रत्येक वेळी सावत्र नवीन मागणी करते. सावत्र आता राणी झाली होती, पण तिला ते पुरेसं नव्हतं. मला आता देवासारखं सामर्थ्य हवंय. संपूर्ण जग माझ्या पायाशी पाहिजे. हे चुकीचं आहे सावत्रे, थांब तरी. गंग्या माशाकडे शेवटचं मागणं घेऊन जातो. ती देवासारखं बनायचं म्हणते रे मास्या. गंग्या, लोभाची सीमा ओलांडली गेलीये. आता सगळं परत जसं होतं तसंच होईल. संपूर्ण महाल नाहीसा झाला. सोनं चांदी गायब. पुन्हा तीच जुनी झोपडी. माझा अहंकार, माझा लोभ, मी सर्व गमावलं गंग्या. शिकवण मिळाली, आणि तीच सर्वात मोठी संपत्ती आहे. तर मित्रांनो, या गोष्टीतून एकच गोष्ट शिकायला मिळते. लोभाने क्षणभर आनंद भेटू शकतो, पण शेवटी सगळं हिरकावून घेतलं जातं. शिकवण: समाधान हेच खरं सुख आहे आणि लोभ विनाशाचं मूळ.